नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे। संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। आज नाशिक त्र्यंबकेश्वरात ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे। हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू आहे। पावसानं जोर पकडल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे। नाशिकच्या धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। धरणांतील पाणी साठ्यात यामुळे वाढ होते। शहरातील मुख्य गंगापूर धरण 37% भरलंय। दारणा धरणातील पाणी साठा 21%वर आलाय। भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरलंय। तर संततधार पाऊस धरण क्षेत्रात सुरू आहे। पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणांचा पाणी साठा वाढलेला आहे। दारणा धरणात सध्या 21% पाणी साठा आहे। भावली धरण 56%वर आलेला आहे। गंगापूर धरणातील पाणी साठा वाढलेला आहे। काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। रेड अलर्ट जारी केल्यामुळे काही प्रमाणात धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ढगफुटी होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जातोय। भावली धरण, गंगापूर धरण आणि इतर धरणांतलाही पाणी साठा वाढलेला आहे। नांदूर मधमेश्वर धरणातून एकीकडे जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू आहे, तर इतर धरणांमधूनही विसर्ग केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, सध्या काय परिस्थिती आहे पावसाची आणि विसर्गाची? प्रणिता, काल खरं तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ढगफुटी सदृश्य पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने जे प्रिकॉशन आहे ते प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला होता। मी आता त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। एक अत्यंत महत्त्वाचं मंदिर म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे। हे त्र्यंबकेश्वर मंदिर सुद्धा आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। नाशिकचं सप्तशृंगी मंदिर सुद्धा आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। या त्र्यंबकेश्वरात कोणीही म्हणजे कुठल्याही प्रकारचे भाविक जे आहे ते येऊ नये दर्शनासाठी अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासनाची वतीने करण्यात आलेला होता। आणि काल रात्रीपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये संततधार पाऊस हे सुरू आहे। कालच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील मेटघर किल्ल्यावरील काही लोकांना स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेलं आहे। पण ज्या पद्धतीने हवामान खात्याने मुसळधार पावसाचा किंवा ढगफुटी सदृश पाऊस हे त्र्यंबकेश्वर आणि परिसरामध्ये होईल असा अंदाज दिलेला होता, त्या पद्धतीने मात्र पाऊस हे झालेलं नाहीये। पण रात्रीपासून संततधार पाऊस हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहे। नाशिकमध्ये देखील काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। आणि विशेष म्हणजे काल रात्रीपासून नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जे पाऊस सुरू आहे या पावसामुळे रात्रीतूनच 8 ते 10% पाणीसाठा हे वाढलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लहान मोठे असे 24 धरणं आहेत। काल 19% पाणीसाठा होता, तर आज 28% पाणीसाठा हे झालेला आहे। आणि नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात देखील 37% पाणीसाठा आता जमा झालेला आहे। त्यामुळे निश्चितच नाशिककरांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण संपूर्ण जून महिन्यामध्ये पाऊस हे नाशिकमध्ये झालेला होता। पण मागच्या 3-4 दिवसांपासून जो पाऊस नाशिकमध्ये होत आहे आणि प्रामुख्याने काल रात्रीपासून जे पाऊस नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये झालेला आहे त्यामुळे पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज काळजी म्हणून नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी या सगळ्या तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयाने देखील सुट्टी जे आहे ते प्रशासनाने हे दिलेलं आहे। आज दुपारपर्यंत हे पावसाचा अंदाज हे जे हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने प्रिकॉशन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की मंदिर आहे आणि ब्रह्मगिरीच्या रांगा आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये आत्ताही पाऊस जे आहे ते संततधार सुरू आहे। काही धबधबे सुद्धा कालच्या पावसाने प्रवाहित झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। या सगळ्या अनुषंगाने आणि या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी कालच रात्री उशिरा गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झालेले होते। काल रात्री 1 वाजेपर्यंत ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधलं हे संपूर्ण पावसाचं जे ते आढावा आहे ते गिरीश महाजन यांनी घेतलेला आहे। आणि आज दुपारपर्यंत हे पावसाचा अंदाज आजही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला आहे। पावसाची काय परिस्थिती असते ते पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे। नाशिक जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाल्याचं कळतंय। ढगफुटीचा भोवरा उत्तर आणि इतर दिशेला सरकलेला आहे। सुरतकडे आणि अहिल्यानगरकडे ढग सरकलेले आहे। घाट माथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र एकूण परिस्थिती आपल्या दृष्टीने सध्या नियंत्रणात असून
तुलनेनं समाधानकारक राहिलेली आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे, त्यांच्याकडून माहिती घेऊयात। किरण, सध्या काय सांगण्यात येत आहे हवामान खात्याकडून, एकूण काय परिस्थिती आहे, कारण धोका टळलेला आहे असं कळतंय? प्रणिता, काल जेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस या दोन्ही परिसरामध्ये होईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर जे स्थानिक प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळालं। अनेक वेगवेगळ्या अनुषंगाने जे उपाययोजना नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये केलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रात्रीपासून हे पाऊस देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू झाला। पण खरं तर ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मोहदेला अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो झाला नाहीये आणि जो लो प्रेशर बेल्ट हे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये एकूणच निर्माण झालेला होता तो आता जे आहे ते उत्तरेकडे सरकलेले आहे, म्हणजे गुजरात आणि काही महाराष्ट्रातील काही जे इतर तालुक्यांकडे सरकलेला आहे अशा पद्धतीची माहिती आता जे हवामान खात्याने हे दिलेली आहे। त्यामुळे काल नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकूणच जो धोका निर्माण झालेला होता तो आता कमी झाल्याचं बघायला मिळत आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।